नांदेड़ जिले के हिमायतनगर तालुका में आने वाले दीपनगर खड़की फाटा स्थित साइप्रस इंग्लिश स्कूल में वार्षिक स्नेह सम्मेलन 2024 का भव्य आयोजन किया गया था। ये प्रोग्राम उत्साह के हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ। इस अवसर पर अन्य विद्यार्थियों ने विभिन्न धार्मिक, सामाजिक एवं देशभक्ति गीतों पर अपनी कला का प्रदर्शन कर अभिभावकों एवं गणमान्य व्यक्तियों का ध्यान आकर्षित किया। इस एनुअल फंक्शन का उद्घाटन विधायक माधवराव पाटिल जवलगांवकर ने भारत की पहली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले की प्रतिमा को पुष्पमाला अर्पण से अभिवादन और दीप प्रज्वलन से किया है। इस अवसर पर मंच पे मुख्य अतिथि के रूप में कांग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, खड़की ग्राम की सरपंच प्रीति सूर्यवंशी, सरसम ग्राम की सरपंच काशीबाई ठाकुर, करंजी ग्राम की सरपंच पुठेवाड़ ताई, पंचायत समिति की पूर्व सभापति मायाताई दिलीप राठौड़, ओबीसी समुदाय के अध्यक्ष बाबाराव जारगेवाड़, पंचायत समिति कक्ष अधिकारी पांडुरंग गायकवाड़, भारतीय स्टेट बैंक के कैशियर प्रवीण जाधव, केंद्रीय प्रमुख रावते सर बाबू पाटिल, सामाजिक कार्यकर्ता दशरथ हिंद्रे, रेखा राठौड़, दिनेश राठौड़, विनोद राठौड़, वर्षा मोरे, शहनाज मैडम और साइप्रस इंग्लिश स्कूल का स्टाफ, अभिभावक वर्ग और ननिहाल छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। हिमायतनगर जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। मोनिका पुठेवाड़ यांचे स्वागत या दिनेश राठोड ते या ठिकाणी कॅशियर म्हणून उत्कृष्ट काम करतात, तालुक्यातल्या लोकांची चांगली सेवा देतात असे प्रदीप जाधव यांचं स्वागत। आता तुमची शाळा माझ्या मते 5वी पर्यंत, भविष्य काळामध्ये एक वर्ग वाढीत ही शाळा या ठिकाणी 10वी पर्यंत झाली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी किंवा पालकांचा विश्वास आपल्यावर आहे। मग विद्यार्थी घडत असताना आपण मग जसं म्हणलं की तुम्ही विद्यार्थ्यांचं फाउंडेशन मजबूत करता, विद्यार्थ्याचं तुम्ही सुरुवात जे रोपट्याची हे तुम्ही या ठिकाणी मजबूत करून देताय। कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्य काळामध्ये जर पाया मजबूत असेल तर त्या इमारतीचं आयुष्य सुद्धा जास्त असते। तसं पाया जर मजबूत झाला तर हा विद्यार्थी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारच्या ठिकाणी आपण घडू शकतो। म्हणून आपल्या शाळेची वर्गाची संख्या सुद्धा भविष्य काळामध्ये वाढली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मी हात जोडून विनंती करतो की जसं शाळेचं लक्ष विद्यार्थ्यावर आहे, जसं शिक्षकांचं लक्ष विद्यार्थ्यावर आहे, तसंच आई वडिलांना मला सांगायचं आहे की एखादं काम आपलं कमी झालं तर चालेल, पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे, विद्यार्थ्याच्या एज्युकेशनकडे, विद्यार्थ्यांकडे त्या ठिकाणी आपण पूर्ण लक्ष देऊन विद्यार्थी हा, कारण मन ही काही खोटी नाही, शिकाल तर वाचाल, कारण भविष्यामध्ये शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही। कारण आपण शिक्षण घेतलं तर एखादा नोकरी लागेल, नोकरी नाही लागेल त्या ठिकाणी फक्त एखाद्या उद्योग त्या ठिकाणी उभा करू शकेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करू शकेल। म्हणून शिक्षणाकडे आपण लक्ष द्यावं। तुम्ही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी घडवलं, त्याला अतिशय शिक्षण घेण्यासाठी जर सगळ्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्या पालकांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी लक्ष दिलं तर निश्चित तो विद्यार्थी भविष्यामध्ये काहीतरी एखाद्या उच्च पदावर गेल्याशिवाय राहणार नाही, ही माझी त्या ठिकाणी खात्री आहे।